जमियत ए अहले हदीस यांच्या वतीने आयोजित मस्जिद परिषद या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते पार पडले। इस्लाम धर्मीयांचा प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी जमियत ए अहले हदीस यांच्या वतीने मस्जिद परिषद हा कार्यक्रम घेण्यात येतो। यंदाच्या वर्षी देखील हा उपक्रम 4 हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी राबविण्यात येत आहे। मुस्लिम बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या मस्जिद विषयी अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असतो। मस्जिद म्हणजे काय, तिथे काय नेमकं काय केलं जातं, अजान, वजू, नमाज म्हणजे काय असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमेतर बांधवांच्या मनात असतात। याच प्रश्नांची उकल व्हावी तसेच सोलापुरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी मेक इंडिया बेटर कॅम्पेन अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। सोलापूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे, माजी महापौर आरिफ शेख हे देखील उपस्थित होते। यावेळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी मस्जिदबाबत अगदी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली। प्रारंभी जमियतच्या वतीने पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। जिल्हा जमियत अहले हदीस या संस्थेच्या माध्यमातून आज मशिदीमध्ये काय चालतं, कारण मस्जिद परिचय हा जो उपक्रम घेतला आहे तो मला वाटतं अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। कारण आज काही जातीवादी पक्षाचे लोक एक वेगळं वळण लावून जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मशिदीमधून काहीतरी वेगळं शिकवण दिली जाते ह्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न काही जातीवादी पक्षाचे लोक करत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व धर्मियांना मशीद कशी चालते, तिथं नेमकं काय काय ॲक्टिव्हिटीज होतात हे समजण्यासाठी आजचा हा उपक्रम आयोजित केलेला आहे। आणि ह्या माध्यमातून आजान काय असते, नमाज कशी पडलं पाहिजे, ईश्वर म्हणजे काय, अल्लाह म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांनी सांगण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न झाला तो मला वाटतं अतिशय स्तुत्य असा आहे। कारण जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती घेतली जात नाही तोपर्यंत आपण सुद्धा त्यात अज्ञानी असतो आणि मग आपण IQ बातमीवर नेमकं काहीतरी आपण आपले मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। पण आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खोडून काढण्याच्यासाठी आमच्या मस्जिदमध्ये कशा ॲक्टिव्हिटीज चालतात, आम्ही काय करतो, 5 टाईम नमाज पडणं म्हणजे नेमकं काय आणि ते का कंपल्सरी आहे हे सांगण्याचं काम आज ह्या निमित्ताने मस्जिद ट्रस्टीच्या वतीने जे करण्यात आलेलं आहे। मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन की समाजामध्ये एकोपा राहण्यासाठी, सर्व धर्मीय समभाव आणण्यासाठी मला वाटतं अशा ॲक्टिव्हिटीजची गरज आहे आणि ती आज आपण पार पाडली आणि आम्हालासुद्धा आमच्या नॉलेजमध्ये भर पाडण्याचं काम केलं आणि आम्हीसुद्धा उद्या सांगू शकतो की बाबा तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे हे सांगण्याचं धाडस आम्ही इथं येऊन बघितल्यामुळं ऐकल्यामुळं आमच्यामध्ये सुद्धा निश्चित येईल एवढी खात्री या निमित्ताने मी देतो। 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला आणि आज खऱ्या अर्थानं ह्या मस्जिद ट्रस्टने अतिशय स्तुत्य आणि चांगला कार्यक्रम ठेवला आहे। जमियत अहले हदीस जवळजवळ ह्या मस्जिदला 104 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि मस्जिद काय खऱ्या अर्थानं आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक पार्ट समजून घेत असताना आत्ता महेशांनी बोललेलं अगदी बरोबर आहे। बाहेर लोकांमध्ये गैरसमज असतो, पण इथं आल्यानंतर मस्जिद जे पवित्र काय आहे, आल्यानंतर हातपाय धुणे, आपलं शरीर स्वच्छ करणे, वजा म्हणजे काय, अल्लाह म्हणजे अल्लाह आणि ईश्वर ही एकच रूप आहेत हे पटवून सांगणे, वजात म्हणजे काय हे प्रत्येक गोष्टी या ठिकाणी समजून आत्ता घेतलेल्या आहेत। त्यामुळं शहराचे CP असतील, आम्ही सर्व महेशांना, आमचे आरिफबाई असेल, तोफिकबाई असेल, आमचं नशीब आजपर्यंत आम्ही मस्जिदमध्ये कधी आलो नव्हतो। खऱ्या अर्थानं एक मनाला शांती मिळते। मंदिर आणि मस्जिद हे खऱ्या अर्थानं एकच आहे म्हणावं लागेल। आणि आज 15 ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्त एक नवीन, जरी वय आमचं आता 40-45 असेल तर पहिल्यांदा आयुष्यामध्ये मस्जिद समजून घेण्याचा एक उपक्रम तुम्ही आम्हाला खरंच दिलात
अण्णा म्हणतात ते बरोबर आहे की आम्हाला देखील आता लोकांना सांगता येईल की खऱ्या अर्थानं मस्जिद आणि मंदिर हे एकच आहेत आणि कुठलाही ह्याच्यामध्ये भेदभाव नाही. अतिशय स्तुत्य कार्यक्रम अनेक पार्ट इथं समजून घेण्यासारखे आहेत. आणि मागं बरेच वेळा मला बोलवत होते, पण आज हे सगळं वैभव बघितलं तर महिलांना एक जे नमाज पढण्याकरता पार्ट वेगळा आलेला आहे, पुरुषांना वेगळा आहे, अतिशय महिलांसाठी वेगळे आहे. तर अतिशय चांगलं म्हणजे ह्या ठिकाणी पवित्र जपण्याचं काम करण्यात आलेलं आहे. याच्या पुढं जाऊन त्यांनी सांगितलं की इथं कितीही मोठं असेल, जर लाईन अल्लाची नमाजाची असेल, किती मोठा असेल त्याला त्या रांगेतच जिथं जागा मिळतं तिथं त्या ठिकाणी त्याला नमाज पडावं लागेल. जे इथं कुठं भेदभाव किंवा तू मोठा मी मोठा असं देखील नाही आहे आणि खरं तर जातपात देखील नाही आहे. त्यामुळं हे समजून घेणं गरजेचं आहे. अनेक इथं आम्हाला आत्ता पुस्तक ग्रंथ देखील दिलेत, बघू त्यातनं आम्हाला देखील काय आणखी ज्ञान घेता येईल का. पण हा मस्जिदच्या सर्व ट्रस्टीला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथं बोलवलात. आणि आज 15 ऑगस्ट निमित्त भारत स्वातंत्र्य हे देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जवळपास सकाळपासून हा उपक्रम चालू आहे. अनेक लोक ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि पुढच्या 3 दिवस हा उपक्रम चालू आहे. मी सोलापूर शहरातल्या सर्वांना आवाहन करतो की खऱ्या अर्थानं मस्जिद आणि मंदिर हे एकच आहे. आपण देखील यावं आणि समजून घ्यावं ही या ठिकाणी विनंती करतो.